नमस्कार. तुम्ही फायनान्शियली स्ट्रगल करत आहात. अनेक प्रयत्न करून सुद्धा हवे तेवढे पैसे तुम्ही कमवत नाही आहात. जेवढी गरज आहे ती सुद्धा पूर्ण होत नाहीये. अनेक प्रयत्न करूनही सर्व काही करून झाल्यावर सुद्धा सफिशियंट अमाऊंट मिळत नाही किंवा आलेले पैसे टिकत नाहीत. आणि हा स्ट्रगल तुम्ही अनेक वर्षापासून अनुभवत आहात. जर असं असेल तर नक्कीच गडबडी आहे तुमच्या फायनान्शियल फ्रिक्वेन्सीमध्ये. आपण प्रत्येक जण एक फायनान्शियल फ्रिक्वेन्सी आणि व्हायब्रेशन आपली असतात, आणि ती जशी आपली फ्रिक्वेन्सी असेल तसंच फायनान्शियल सिच्युएशन आपण आपल्या आयुष्यामध्ये अट्रॅक्ट करत असतो. आपली परिस्थिती ही त्या फ्रिक्वेन्सीवर, त्या व्हायब्रेशनवरच अवलंबून असते. तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 5 मॅजिकल ऍक्टिव्हिटीज सांगणार आहे, काही मॅजिकल एक्सरसाइज सांगणार आहे की ज्या तुम्ही घर बसल्या करून तुमची फ्रिक्वेन्सी इन्स्टंटली अपग्रेड करू शकता. तुम्ही चांगल्या व्हायब्रेशनवर व्हायब्रेट करू शकता, जेणेकरून तुम्ही सिमिलर गोष्टी तुमच्या लाईफमध्ये अट्रॅक्ट कराल. कारण आपल्या आयुष्यात तीच गोष्ट अट्रॅक्ट होते जसा आपण असतो किंवा जी आपली फ्रिक्वेन्सी असते. जर तुमची फ्रिक्वेन्सी ही डाऊन असेल तर तुम्ही कितीही अफर्मेशन करा, कितीही व्हिज्युअलायझेशन करा किंवा इतर कुठला टेक्निक करा, त्या तेवढ्या वर्क करत नाही. जर तुमचे पैशाशी असलेले रिलेशन्स चांगले नसतील तर ते सुधारण्यासाठी या टेक्निक तुम्हाला खूप महत्त्वाच्या ठरणार आहेत. तर चला बघूया 5 टेक्निक्स. त्यातली पहिली टेक्निक आहे तर पैशाला एक माफीनामा किंवा एक पत्र लिहा आणि त्यात पैशाची माफी मागा आधी तर. कारण काय की आपण लहानपणापासून ते आजपर्यंत अशा अनेक निगेटिव्ह मेमरीज किंवा नकारात्मक भावना पैशाच्या बाबतीमध्ये धरून ठेवत असतो, जसं की राग, द्वेष किंवा भीती, या आणि अशा अनेक भावना असतात. जेलेसी फॉर एक्झाम्पल. या सर्व भावना तुम्हाला कागदावर लिहायच्या आहेत. तर त्यात तुम्ही प्रॉपरली जसं आपण पत्र लिहितो तसं लिहायचं आहे. प्रति पैशासाठी, प्रिय पैशा. आणि मग तुमचे प्रॉब्लेम्स लिहिणं सुरू करा. मला माफ कर की मी अनेक वेळा तुझ्या बाबतीत राग धरून ठेवला, अनेक वर्षापासून तुझ्या बाबतीत राग ठेवला मनामध्ये. मी या गोष्टीवर बिलीव्ह केलं की मी पात्र नाही, किंवा मला तुझ्या बाबतीत कुठल्या प्रकारची लज्जा वाटत होती किंवा काही पश्चाताप होते, काही चुका केल्या, गिल्ट आहे, जेलेसी आहे, अँगर आहे किंवा भीती आहे. या सर्व गोष्टी त्या लेटरमध्ये मेन्शन करा. ज्या तुम्ही निगेटिव्ह भावना ज्या काही तुमच्या मनात साचलेल्या आहेत त्या सर्व कागदावर उतारून काढा. पैशाला उद्देशून की माफ कर, मी तुझा अपमान केला, तुझा कुठं अवमान केला असेल तर मला क्षमा कर, किंवा मी या निगेटिव्ह भावना मनामध्ये साचवून ठेवल्या यासाठी माफ कर. पैशा बाबतीतल्या सर्व भावना लिहून झाल्यानंतर नाव लिहून सही करायची आणि मग ते लेटर तुम्ही जाळून टाकायचं किंवा फाडून टाकायचं. एकदा तुम्ही ते जाळलं की तुम्ही इन्स्टंटली हलकं फील कराल, लाईट फील कराल. याचा फायदा असा की त्या साचलेल्या भावना तुम्ही व्यक्त केल्या शिवाय तुमचं रिलेशन मग पैशासोबत सुधारायला मदत होईल. इन्स्टंटली करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कसं वाटलं ते. चला दुसऱ्या मॅजिकल ऍक्टिव्हिटीकडे वळूया. ती आहे होओपोनोपोनो प्रार्थना. मित्रांनो, होओपोनोपोनो ही अशी जादुई प्रार्थना आहे जिचा वापर करून डॉक्टर ह्यू लेन यांनी मानसिकदृष्ट्या जे पेशंट, हिंसक पेशंट होते, अशांना बिना दवाई, बिना मेडिकल, बिना ट्रीटमेंटने अक्षरशः बरे करून घरी पाठवले. ते फक्त आणि फक्त या होओपोनोपोनो प्रार्थनेमुळेच. आणि ही साधी प्रार्थना आहे, पण खरंच ही जादूप्रमाणे काम करते. यात तुम्हाला करायचं काय, दररोज तुम्ही आयदर पेन आणि पेपरवर हे लिहू शकता किंवा म्हणू शकता, जसं तुम्हाला सोयीस्कर पडेल. काय करायचं, 4च सेंटेन्सेस तुम्हाला रिपीट करायचे. पैशाला उद्देशून म्हणायचे की पहिले म्हणायचंय, डिअर मनी, आय एम सॉरी, मला माफ कर. प्लीज फॉरगिव्ह मी, मला क्षमा कर. थँक्यू, धन्यवाद. अँड आय लव्ह यू, मी तुझ्यावर प्रेम करतो. जर तुम्ही पैशावर प्रेमच नसेल करतात तर पैसा तुमच्या लाईफमध्ये येणार कसा? म्हणून तुम्हाला पैशाची माफी पण मागायची आहे आणि पैशावर प्रेम पण व्यक्त करायचे, कृतज्ञता पण दाखवायची आहे. आणि हे करत असताना तुम्हाला हवं तर तुम्ही जे रिझन रँडमली मनात येईल, कारण मनात येईल ते लिहू शकता. जसं की प्रिय पैशा, आय एम सॉरी, मी जे काही केलं आजपर्यंत त्यासाठी, ज्या काही तुम्हाला वाटत असेल मी काही चुका केल्या आहेत तर. मला क्षमा कर माझ्या सर्व चुकांसाठी. धन्यवाद, कायम माझ्या आयुष्यात राहत आहेस म्हणून. आणि मी प्रेम करतो कारण तूच मला हे फायनान्शियल फ्रीडम आणि हे सुंदर आयुष्य दिले नाही. या पद्धतीने तुम्ही लिहू शकता. अथवा सिंपल, प्रिय पैशा, मला माफ कर, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू आणि आय लव्ह यू. हे 4 सेंटेन्सेस लिहिले तरी सांगतात. धीरे धीरे ही प्रार्थना तुमच्या डीपवर जाऊन तुमच्या डीप ज्या काही दबलेल्या भावना असतील किंवा तुमचे जे काही इमोशनल पॅटर्न क्रिएट झालेले असतील वर्षानुवर्षाचे, ते सर्व पॅटर्न्स क्लिअर करेल.
आणि ही प्रार्थना तुम्हाला कळणार नाही अशा डीप लेवलला जाऊन तुमचे सर्व मनी ब्लॉक्स रिलीज करेल. आणि सडनली मग तुम्ही ते अनुभव घ्याल की तुमचं रिलेशनशिप हे पैशासोबत अधिक घट्ट झालं आहे आणि ते सुधारलं आहे. आणि तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये अनेक अपॉर्च्युनिटीज अट्रॅक्ट कराल. जे काही अपॉर्च्युनिटीज येतील मग त्या संकटाच्या रूपातही असू शकतात, त्या तुम्ही स्वीकार केल्या पाहिजे मोठ्या मनाने की हे मला शिकवण्यासाठी आलेलं आहे आणि त्याचा स्वीकार करून त्यातून तुम्हाला संधी निर्माण करायची आहे. तर या पद्धतीने आपण होओपोनोपोनो करायचं आहे. याने तुमचा आता निगेटिव्हिटी पहिल्या ऍक्टिव्हिटीने आणि ह्या दुसऱ्या ऍक्टिव्हिटीने तुमची निगेटिव्हिटी हळूहळू कमी होत जाणार. त्यानंतर आता तिसरी ऍक्टिव्हिटी आहे, तर ती आहे पैशाला तुम्हाला तुमचे पैशासंबंधित जे काही गोल असतील त्याला उद्देशून तुम्हाला गोल रायटिंग करायचे. पेन अँड पेपर घ्यायचा आणि समजा जर तुमच्या आयुष्यामध्ये बिलियन्स करोडो रुपये तुमच्या खात्यामध्ये जर असतील तर तुम्ही काय कराल, कोणते तुमचे गोल असतील ते सर्व गोल म्हणजे एकदा पैसा आल्यानंतर तुमच्या ज्या काही इच्छा आहेत, स्वप्न आहेत, ते सर्व तुम्ही लिहून काढायचे. याने काय होईल, सबकॉन्शियसला एक मेसेज जाणार की तुम्हाला पैसा हवा आहे आणि पैशाला पण हा मेसेज जाणार की तुम्ही आयुष्यात आले तर तुमच्यासाठी काहीतरी उद्देश आहे. सो लिहा पेनवर ते तुमचे सर्व गोल्स, तुमच्या सर्व इच्छा, तुमचे सर्व ड्रीम्स पेन आणि पेन घेऊन तुम्ही कागदावर त्या लिहून काढायच्या आहेत. याने तुम्हाला एक तुमच्या सबकॉन्शियसला एक डायरेक्शन मिळेल की आपल्याला पैसा हवा आहे, या दिशेने आपल्याला जायचं आहे. ओके, हे झाली दुसरं. तिसरी ऍक्टिव्हिटीज आता आपण करणार आहोत ते आहे चौथी ऍक्टिव्हिटी आपण करणार आहोत ते आहे मनी अफर्मेशन. या काय आहेत तर स्वयंसूचना. आपण जे आता गोल लिहिले, जर समजा तुमचे ते गोल पूर्ण झाले आणि 6 महिन्यापूर्वीच ते गोल पूर्ण झाले किंवा 2-3 महिन्यापूर्वी पूर्ण झाले असतील आणि कोणी येऊन तुम्हाला विचारलं कसं चाललं आहे, तर तुम्ही ज्या पद्धतीने त्यांना सांगाल त्या पद्धतीने तुम्हाला स्वयंसूचना लिहायच्या आहेत. जसं कुणाला घर घ्यायचं होतं आणि त्याने ऑलरेडी 3-4 महिन्यापूर्वी घर घेतलं आणि तो तिथं राहत आहे, तर तो त्याच्या मित्राला किंवा आपल्या नातेवाईकांना कसा एक्सप्रेस करून सांगेल, तशाच पद्धतीने आपण ते सर्व अफर्मेशन्स किंवा स्वयंसूचना लिहायच्या आहेत. जसं की मी ऑलरेडी माझ्या ड्रीम हाऊसमध्ये राहत आहे, मी ऑलरेडी त्या सर्व अमेनिटीज आज उपभोगीत आहे, मी ते माझं ड्रीम लाईफ जगत आहे. या सर्व पद्धतीने की ऑलरेडी हे सगळं झालं आहे असं ते तुम्हाला लिहायचं आहे. याने काय होईल, धीरे धीरे सबकॉन्शियस प्रोग्रामिंग होईल. आणि कारण आपल्या माइंडला हे कळत नाही की आपण इमॅजिनेशन करतोय की ते सत्यता आहे. मोठे मोठे ॲथलीट्स आणि इतर सक्सेसफुल लोक याच पद्धतीचा वापर करतात. ते अशाच अफर्मेशन लिहिल्यानंतर त्याचं व्हिज्युअलायझेशन करतात, त्याचे चित्र उभं करतात माइंडमध्ये आणि आपल्या माइंडला ते कळत नाही की ते खरं आहे की खोटं आहे म्हणून. तुम्ही बघा, मोठे मोठे सक्सेसफुल लोक सुद्धा म्हणतात की प्रत्येक गोष्ट ही 2 वेळा घडते. जसं सचिन तेंडुलकर सुद्धा म्हणायचे की मी मॅच 2 वेळा खेळायचो, एक मनामध्ये आणि एक प्रत्यक्ष ग्राउंडवर. या पद्धतीने तुम्हाला हे सर्व गोल, ते तुमचं ड्रीम लाईफ प्रत्यक्ष व्हिज्युअलाइज करायचं आहे आणि पेपरवर अफर्मेशनच्या रूपाने लिहून काढायचं आहे. आणि हे रोज करा. या मॅजिकल ऍक्टिव्हिटीज आहेत, यांची जादू तुम्हाला हळूहळू तुमच्या लाईफमध्ये दिसेल. फ्रिक्वेन्सी पण सुद्धा चेंज होईल तुमची इन्स्टंटली. हे तुम्ही जेव्हा रोज कराल तेव्हा केल्यानंतर तुम्हाला काय चेंजेस होतात हे प्रत्यक्ष तुम्ही अनुभवाल. मला तुम्ही हे कमेंटमध्ये नक्की शेअर करा की तुमच्यात काय काय चेंजेस, तुम्हाला कसं वाटलं, काय फील होतं हे केल्यानंतर. मी उत्सुक आहे ते जाणून घ्यायला. तर शेवटची ऍक्टिव्हिटी आहे 5वी, ग्रॅटिट्यूड लेटर. म्हणजे आभार व्यक्त करणे, धन्यवाद व्यक्त करणे. पैशाच्या बाबतीत तुम्हाला दररोज आभार व्यक्त करायचे आहेत. 10 अशा गोष्टी मिनिमम डेली लिहायच्या की ज्याच्यासाठी तुम्ही कृतज्ञ आहात पैशासाठी. मग ते कुठलीही छोटी गोष्ट असो. आज जर तुम्ही काही विकत घेऊन गेलात घरी, त्याच्यासाठी लिहा. छोट्या छोट्या अगदी भाजीपाला आणला, कोणी रेंट पे केलं, कोणी काही खरेदी केलं स्वतःसाठी, कपडे घेतले किंवा दुसरं काही घेतलं, ह्या सर्व गोष्टींसाठी. किंवा तुम्ही पैसे देऊन स्वतःसाठी जे काही आणलेलं आहे आतापर्यंत त्या गोष्टी सुद्धा तुम्ही लिहू शकता. पण तुमची कृतज्ञता व्यक्त करणं गरजेची आहे. कारण कृतज्ञता ही अशी भावना आहे जी इन्स्टंटली तुमची एनर्जी, तुमची फ्रिक्वेन्सी लगेच इमिडिएटली शिफ्ट करते. आणि हा प्रत्यक्ष अनुभव तुम्ही घेऊ शकता. दररोज कमीत कमी 10 किंवा जास्तीत जास्त 21 वेळा तुम्ही हे लिहू शकता की धन्यवाद पैसा, मला हे मिळालं म्हणून. धन्यवाद या फायनान्शियल फ्रीडमसाठी, धन्यवाद माझ्या नोकरीसाठी, धन्यवाद काही असो तुम्हाला जे डोक्यात येतंय त्या सर्व गोष्टींसाठी धन्यवाद द्या. जी व्यक्ती धन्यवाद देते, युनिव्हर्सला हा मेसेज जातो की ह्याला ही गोष्ट अजून द्यायची आहे. कारण युनिव्हर्स हे त्या धन्यवादच्या भावनेला, कारण युनिव्हर्स सुद्धा त्याच फ्रिक्वेन्सीवर मॅच करते ज्या फ्रिक्वेन्सीवर तुम्ही व्हायब्रेट करत आहात. हे सिक्रेट आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनचं. जर तुमची फ्रिक्वेन्सी ग्रॅटिट्यूडची असेल, तुम्हाला अजून ग्रॅटिट्यूड मिळणार, अशा गोष्टी मिळणार, अशी परिस्थिती मिळणार की तुम्ही ग्रॅटिट्यूड व्यक्त करत राहाल. आणि म्हणून ह्या 5ही गोष्टी तुम्हाला दररोज करायच्या आहेत. आणि विश्वास ठेवा, याने तुमचं आयुष्य हे जादुई पद्धतीने चेंज होणार आहे. ही तुम्ही 21 दिवस ऍटलिस्ट करा आणि मला पिंग करा की तुमच्या आयुष्यामध्ये काय काय बदल झालेले आहेत. तुम्हाला जर हे अजून जाणून घ्यायचं असेल
तर तुम्ही माझ्या वेबसाईटवर जाऊन फ्री 1-on-1 बुक करू शकता. मी प्रत्यक्ष तुम्हाला मदत करणार, या सर्व गोष्टी डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार. किंवा तुम्हाला हे माझ्यासोबत प्रॅक्टिस करायची असेल तर तरी तुम्ही माझे व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा किंवा मला पिंग करा. मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आल्यानंतर आपण हे एकत्रही प्रॅक्टिस करू. दररोज याची आपण प्रॅक्टिस घेऊ शकतो. मी तुम्हाला हे डिटेल हे तुमच्याकडनं करून घ्यायला तुम्हाला मदत करणार. तर कमेंटमध्ये लिहा जर तुम्ही इंटरेस्टेड असाल कुठल्याही गोष्टीसाठी, कम्युनिटी जॉईन करायला किंवा 1-on-1 सेशनसाठी, मार्गदर्शनासाठी, तर मी आहे. आणि इथंच मी हा व्हिडिओ संपवतो. धन्यवाद. तुम्ही माझ्यासोबत हे प्रॅक्टिस आता इथून सुरू करणार आहात म्हणून. आणि मी तुम्हाला आधीच धन्यवाद व्यक्त करतो की तुमच्या आयुष्यामध्ये, माझ्या सर्व व्ह्यूअरच्या लाईफमध्ये फायनान्शियल फ्रीडम येऊ ही प्रार्थना मी देवाजवळ करतो. तुम्हाला अबंडन्स, प्रॉस्पेरिटी आणि सर्व काही फायनान्शियल फ्रीडम मिळो. सर्व काही जे तुम्ही इच्छा करत आहात त्या सर्व चांगल्या गोष्टी तुम्हाला मिळो ही मी देवाजवळ प्रार्थना करतो. थँक्यू व्हेरी मच. मी आभार व्यक्त करतो की तुम्ही माझा व्हिडिओ बघितला आणि तुमची कमेंट लिहिलात, लाईक, सबस्क्राईब करतात बरेचसे लोक, त्यांना पण मी आभार व्यक्त करतो. थँक्यू व्हेरी मच अँड ऑल द बेस्ट तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी, सुखी आणि समृद्ध आयुष्यासाठी. थँक्यू.